तर आपण ही आझाद मैदान परिसरातली ही थेट दृश्य पाहतोय। संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला मराठा बांधव दिसत आहेत, मराठा आंदोलक दिसत आहेत आणि त्याचबरोबर ते घोषणाबाजी सुद्धा करत आहेत। मनोज जरांगे पाटलांनी एक हाक दिली आणि त्यानंतर चलो मुंबई सांगता सर्वजण मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि कालपासूनच खरं तर या परिसरामध्ये आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलक जमायला सुरुवात झालेली आहे। त्यांनी जय्यत तयारी सुद्धा केलेली आहे आणि आजचं हे दृश्य आझाद मैदान परिसरातलं मोठ्या संख्येने इथे मराठा बांधव आलेले आहेत, मराठा आंदोलक आलेले आहेत। डोक्यावर त्यांच्या भगव्या टोप्या आहेत, हातामध्ये भगवे झेंडे आहेत आणि त्याचबरोबर ते घोषणा सुद्धा देत आहेत। काहीही झालं तरी आरक्षण मिळवायचंच असा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आजही चलो मुंबई असं म्हणत त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। थोड्याच वेळात ते आझाद मैदान परिसरामध्ये पोहोचतील। सध्या ते नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि ही तीन दृश्य आहेत आणि आमचे प्रतिनिधी सातत्याने या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। मनोज जरांगे पाटील यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते। तर आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आझाद मैदानामध्ये आहेत। मनश्री, आझाद मैदानामध्ये आपण पाहतोय त्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत। कशा पद्धतीचं नियोजन सध्या करण्यात आलंय? 9 वाजता पूर्ण कव्हर करणार आहे का? पाटील यांच्यासोबत हजारोंच्या संख्येने मराठा बांधव हे आता आझाद मैदानात पोहोचतायत। यापूर्वीच काल आपण बघितलेलं होतं की अनेक ट्रक खरं तर आझाद मैदानाच्या परिसरात येऊन उभे राहिलेले होते। अनेकांनी तर एक महिन्याचं साहित्य, स्वयंपाकाचं साहित्य हे सुद्धा सोबत आणलेलं होतं। एकंदरीतच जे वातावरण आज मुंबईत आहे की हजारोंची गर्दी आज मुंबईत आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एकत्र होताना आपल्याला बघायला मिळेल। मानखुर्द असेल, चेंबूर असेल या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांचं आणि आता हा मोर्चा आपल्याला आझाद मैदानाकडे येताना बघायला मिळतोय। त्यात पूर्वीच अनेक आंदोलक हे आझाद मैदानात येऊन पोहोचलेले आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण परिसरात आहे। म्हणजे मुंबई सीपी ऑफिस पासूनचा संपूर्ण रस्ता हा मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी आणि मुंबई पोलिसांनी बंद केलेला आहे वाहतुकीसाठी। इतकंच नाही तर आझाद मैदानापर्यंत पोहोचणारे जे सीएसएमटी स्थानकावरून जाणारे जे रस्ते आहेत तो रस्ता सुद्धा सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। पुढचा महापालिका मार्ग असेल किंवा महापालिका मार्गाहून कोर्टाच्या दिशेने जाणारा रस्ता असेल, हा सुद्धा दक्षिण मुंबईतले अनेक रस्ते हे मुंबई पोलिसांनी आणि मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केलेले आहेत। कारण हा संपूर्ण रस्ता केवळ आणि केवळ आंदोलकांना खुला करून देण्यात आलेला आहे। अर्थातच यामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवरती आपल्याला मोठा परिणाम होताना दिसेल। मात्र पर्यायी वाहतूक रस्ते सध्या तरी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी उपलब्ध करून दिलेले असले तरी सुद्धा आता हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक हे आझाद मैदानाच्या दिशेने कूच करताना आपल्याला बघायला मिळत आहे। अगदी आपण सीमाकडे जाणार आहोत। सीमा, तुम्ही चेंबूरमध्ये आहात आणि आता मनोज जरांगे पाटील यांचा ताफा सुद्धा चेंबूरमध्ये पोहोचलेला आहे।